तुम्हाला समजलं होतं काय? हां, काय समजलं होतं बोला? बघू दे एक पेन. सांगितलं बघा, काय बघितलं होतं आपण? कालच्या दोन्ही एक्सपेरिमेंटचं कन्क्लुजन काय होतं की जर सपोज एखादा कॉईल आहे, लक्ष द्या बाळांनो, जर सपोज एखादी कॉईल आहे, आवाज, जर सपोज एखादी कॉईल आहे आणि त्या कॉईलमध्ये जर का तुम्हाला करंट इंड्यूस करायचा आहे तर त्या कॉईलच्या अवतीभोवतीचा फ्लक्स काय झाला पाहिजे? चेंज. आपण बघितलं होतं व्हेनेवर देयर इज अ चेंज इन फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल, whenever there is a change in flux associated with the coil, whenever there is a change in flux associated with the coil and EMF is induced in the coil, as EMF is induced in the coil, current will start to flow in the coil. Coil मधनं करंट सुद्धा काय होतो सांगा बाळांनो? फ्लो होणं स्टार्ट होतो. करेक्ट आहे? दॅट करंट इज कॉल्ड एज इंड्यूस करंट आणि दॅट EMF इज कॉल्ड एज इंड्यूस्ड EMF. त्या करंटला आपण इंड्यूस करंट म्हणतो आणि त्या EMFला आपण इंड्यूस EMF म्हणतो. ठीक आहे? ओके, हे सगळं आपण शिकलो होतो बाळांनो. नेक्स्ट आज आपल्याला काय महत्त्वाचं शिकायचं आहे बघा. ओके, अतिशय महत्त्वाचा आर्टिकल बघायचा आहे. व्हॉट इज मीन बाय फ्लेमिंग्स रूल्स. ओके, त्यात दोन गोष्टी असतात बाळांनो. फ्लेमिंग्स बघा, आवाज नको आहे. लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि दुसरं असतं बाळांनो फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आवाज नको आहे. राईट हँड रूल. हां, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अँड फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय असतं बघा. ओके, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. ओके, कन्सिडर 3 fingers which are mutually perpendicular to each other. स्टेटमेंट काय असतं? दिस कॉल्ड एज अ 4 finger, दिस कॉल्ड एज अ मिडल फिंगर अँड दिस इज कॉल्ड एज अ थंब. ओके, त्यात असतं बाळांनो कन्सिडर, ते म्हणतात फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. स्ट्रेच, हे बेंड केलेले आहेत. स्ट्रेच द 3 fingers of the left hand such that they are mutually perpendicular to each other. If the 4 finger, okay, म्हणजे फर्स्ट फिंगर सुद्धा म्हणतात त्याला. ओके, if the 4 finger shows the direction of magnetic field, middle finger shows the direction of current. Okay, if the 4 finger shows the direction of magnetic field, middle finger shows the direction of current, then thumb shows the direction of force acting on conductor. थंब म्हणजे असा असतो, हा 4 finger हा मिडल फिंगर. थंब म्हणजे असा, तो काढता येत नाही, आपण असा काढू. Thumb shows the direction of काय असतं? Force acting on conductor. So this is thumb. This is guys 4 finger म्हणजे फर्स्ट फिंगर किंवा 4 finger and this is the middle finger. करेक्ट आहे? हा झाला फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. थोडं कन्फ्युजिंग आहे म्हणून मी एकाच पेजवर घेतले दोन्ही. ओके, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय असतं? स्टेटमेंट स्ट्रेच the 3 fingers of the left hand such that they are mutually perpendicular to each other. If 4 fingers shows the direction of magnetic field, middle finger shows the direction of current and thumb shows the direction of काय? Force acting on conductor. ओके, म्हणजे फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलमध्ये ओके सगळ्यात महत्त्वाचं का कुठला रूल म्हणजे केव्हा फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल यूज करायचा? पहिली कंडिशन, सगळ्यात पहिले बघा नो. ओके, मॅग्नेटिक इंडक्शन आणि करंटच म्हणा किंवा EMF म्हणा. ऑब्व्हियसली पहिले EMF इंड्यूस होत असतो, नंतर करंट प्रोड्यूस होत असतो. हे दोघांचे डायरेक्शन सेमच असतात. ओके, या दोन्ही टर्म गिवन आहे, म्हणजे या दोघांच्या डायरेक्शन गिवन आहे. जर का सपोज तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची आणि करंटची डायरेक्शन दिलेली असेल, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची आणि करंटची डायरेक्शन दिली असेल आणि तुम्हाला कोणाची डायरेक्शन फाइंड करायची आहे? फोर्सची. ओके, फोर्सची डायरेक्शन आहे बाळांनो टू फाइंड. काय बघा, फाइंड की टू फाइंड? टू फाइंड. जर का तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड आणि करंट या दोघांची डायरेक्शन दिलेली आहे आणि फोर्सची डायरेक्शन टू फाइंड करायची असेल, अशा केसमध्ये ऑलवेज यूज फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. कुठला रूल? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. करेक्ट आहे? आता प्रॉब्लेम काय असतो बाळांनो? फ्लेमिंग्स राईट हँड रूल जरी शिकायला गेले तरी तेच आहे. स्ट्रेच द 3 fingers of a right hand such that they are mutually perpendicular to each other. Again 4 fingers shows the direction of magnetic field, middle finger shows the direction of current and thumb shows the direction of काय? Force. सेम असतं. ओके बाळांनो, दिस इज द 4 finger. ओके, दिस इज द मिडल फिंगर, लक्षात ठेवा. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ थंब. याला काय म्हणतो आपण? थंब. लक्षात ठेवा. सो 4 finger shows the direction of magnetic field, middle finger shows the direction of current and thumb shows the direction of force. म्हणजे सेमच आहे. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का? ते वेळ येताना अशी वेळ नाही आहे, ते तुम्हाला समजलं पाहिजे की केव्हा लेफ्ट हँड रूल यूज करायचं आणि केव्हा. आता दोन्ही केसमध्ये जर का बघितलं तर 4 finger कोणाची डायरेक्शन दाखवतं? मॅग्नेटिक फील्डची. दोन्ही केस बघितलं तर मिडल फिंगर कोणाची डायरेक्शन दाखवतं? करंटचीच म्हणजे EMFचीच. आणि दोन्ही केसमध्ये बघितलं तर थंब कोणाची डायरेक्शन दाखवतं? फोर्सची. कुठला रूल यूज करायचा ते पाहिजे, सगळ्यात महत्त्वाची टेक्निक. जर का तुम्हाला मॅग्नेटिक इंडक्शन आणि करंटची डायरेक्शन दिली आहे आणि कोणाची काढायला लावली तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. आणि जर का सपोज तुम्हाला राईट हँड रूलमध्ये लक्षात ठेवा, इफ द 4 finger shows the direction of magnetic field and thumb shows the direction of
फोर्स, म्हणजे ह्या दोन डायरेक्शन दिल्या आहेत आणि करंटची डायरेक्शन काढायची आहे कोणाची, तर फ्लेमिंगचा राईट हँड रूल यूज करायचा, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे तुम्ही जर का इथं बघितलं तर बाळांनो मॅग्नेटिक फील्ड आणि नंतर जर का बघितलं तर फोर्स, या दोघांच्या डायरेक्शन काय सांगा, गिवन असतील. काय असतील बोला, गिवन. या दोघांचे डायरेक्शन गिवन असतील. आणि बाळांनो करंटची डायरेक्शन काय असेल सांगा, टू फाइंड. करंटची डायरेक्शन फाइंड करायची असेल तर यूज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूल हे झालं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. करेक्ट आहे? आर यू गेटिंग? येस. समजताय? येस, समजलाय? ओके, समजलाय? ओके, लक्षात ठेवा. ओके, लक्षात ठेवा. याची आणि याची दिली आहे, याची काढायची आहे. मॅग्नेटिक फील्ड आणि करंट दिलेला आहे आणि फोर्स काढायचा आहे, लेफ्ट हँड रूल. हां बोला. मॅग्नेटिक फील्ड आणि फोर्स दिलेला आहे, मॅग्नेटिक फील्ड आणि फोर्स, आणि काय काढायचं आहे, करंट. तर फ्लेमिंगचा लेफ्ट करंट म्हणा किंवा ईएमएफ म्हणा, दॅट इज द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. इज दॅट क्लिअर? येस. ओके, करंट म्हणा किंवा ईएमएफ म्हणा, हे लक्षात ठेवा. अप्लिकेशन वेगळे आहे. शेवटी दोन्ही केसमध्ये सिमिलरिटी काय, दोन्ही केसमध्ये फोर फिंगर मॅग्नेटिक फील्डचीच डायरेक्शन दाखवतं, मिडल फिंगर तुम्हाला करंटचीच डायरेक्शन दाखवतं, म्हणजे करंटचीच म्हणजे ईएमएफचीच डायरेक्शन दाखवतं. ओके, आणि थंब हा फोर्सची डायरेक्शन, पण यूज वेगळा आहे. हे गिवन काय फाइंड काय करायचं आहे, गिवन काय फाइंड काय करायचं आहे ते वेगवेगळं आहे. इज दॅट क्लिअर? येस. आता हे झाल्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा आर्टिकल असतो थेरॉटिकल प्रूफ. थेरॉटिकल प्रूफ ऑफ, लक्ष द्या, थेरॉटिकल प्रूफ ऑफ E इज इक्वल्स टू मायनस d∅dt. आता आपण कालच शिकलोय बाळांनो, इंड्यूस ईएमएफ किती असतं बोला, d∅dt असतं की मायनस d∅dt? मायनस d∅dt. ओके, मला हे सांगा, फॅरेडेनी ईएमएफचा शोध लावला होता. फॅरेडे काय म्हणतो, मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस ईएमएफ इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू d∅dt. पण लेन्स काय म्हणतो, डायरेक्शन ऑफ इंड्यूस ईएमएफ इज अपोजिट टू द d∅dt. बरोबर आहे? म्हणजे फॅरेडेनी इंड्यूस ईएमएफची मॅग्निट्यूड दिली आणि लेन्सनी त्याची काय दिली, डायरेक्शन. दोघांमध्ये कुठली साइन आहे, प्लस की मायनस? मायनस. व्हॉट्स द मिनिंग ऑफ निगेटिव्ह साइन? Negative sign shows the direction of induced EMF is exactly opposite to the rate of change of flux. Correct है? किंवा EMF always opposes the rate of change of flux. Is that clear? So E is equals to बोला d∅dt की मायनस d∅dt? मायनस d∅dt. आता याचा थेरॉटिकल प्रूफ दिलाय. आता जर हे प्रूफ करायचं असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी आहे, लक्ष द्या. थोडे महत्त्वाचे वर्ड्स आहेत, लक्ष द्या. काय मी इथं लिहित आहे, कन्सिडर अँड मॅग्नेटिक फील्ड. बघा, कन्सिडर अँड मॅग्नेटिक फील्ड बघा, consider and magnetic field perpendicular to the plane of paper. एक अशी मॅग्नेटिक फील्ड घेतली जी प्लेन ऑफ पेपरला परपेंडिक्युलर आहे. मग प्लेन ऑफ पेपरला परपेंडिक्युलर म्हणजे नेमकी कशी मॅग्नेटिक फील्ड, तर लक्षात ठेवा, हा तुमचा पेपर, माझ्यासाठी बोर्ड म्हणजे पेपर. करेक्ट आहे? हा पेपर सांगा व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? बोर्ड व्हर्टिकल आहे की हॉरिझॉन्टल आहे? व्हर्टिकल. मग आता अशी मॅग्नेटिक फील्ड पाहिजे जी याला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हॉरिझॉन्टल असली पाहिजे. कशी, तर बाळांनो इकडे नॉर्थ पोल घ्या आणि या बोर्डच्या मागे साऊथ पोल घ्या. इथं नॉर्थ पोल आहे, बोर्डच्या मागे साऊथ पोल आहे. सांगा सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स कशा जातील, नॉर्थ टू साऊथ, म्हणजे सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स अशा जात आहे. म्हणजे मला हे सांगा, तुमचा प्लेन असा आहे व्हर्टिकल आणि सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स अशा जात आहे हॉरिझॉन्टल. करेक्ट आहे? म्हणजे सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स कशा आहेत, त्या प्लेनला पॅरलल आहे की परपेंडिक्युलर आहे? परपेंडिक्युलर. आणि ती दाखवायची कशी मॅग्नेटिक फील्ड माहिती आहे काय, असे याचा अर्थ काय, दिस इज द मॅग्नेटिक लाईन्स विच आर परपेंडिक्युलर टू द प्लेन. This is the magnetic lines which are perpendicular to the plane. This is called as magnetic field. लक्षात ठेवा. जनरली मॅग्नेटिक लाईन्स आपण अशा काढतो, कारण की आपण इकडे नॉर्थ पोल घेतो, इकडे साऊथ पोल घेतो, अशा मॅग्नेटिक लाईन्स असतात. इथं असं नाही आहे, इकडे नॉर्थ आहे मागे साऊथ आहे, सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स असतात नॉर्थ टू साऊथ. इज दॅट क्लिअर? येस. आर यू गेटिंग? येस. सो ही झाली मॅग्नेटिक फील्ड विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. इज दॅट क्लिअर? समजलाय का? हे क्रॉस काढले, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके, म्हणजे अशी लाईन आहे ही मॅग्नेटिक लाईन, तुम्हाला इकडून काहीच दिसणार नाही म्हणून मी तिचा एक क्रॉस काढला. त्या खालची लाईन काहीच दिसणार नाही, क्रॉस काढला. अशा सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स आहे ज्या हॉरिझॉन्टल आहे, ज्या प्लेन ऑफ पेपरला परपेंडिक्युलर. इज दॅट क्लिअर? येस. समजलाय का? ओके. आता बाळांनो याच्यात काय केलं आपण, एक कॉईल घेतली, लक्षात ठेवा. हां, या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण एखादी कॉईल घेतली, सपोज एक रेक्टँग्युलर फ्रेम घेतली बाळांनो, इट्स अ हॉलो फ्रेम. लक्षात ठेवा, एक रेक्टँग्युलर फ्रेम घेतली, तर इथं सरळ लिहू शकता बघा. हां, ओके. नेक्स्ट, कन्सिडर, थोडं लक्ष द्या बाळांनो, कन्सिडर अँड रेक्टँग्युलर फ्रेम. कुठली फ्रेम घेतली रेक्टँग्युलर सांगा, PQRS. कन्सिडर अँड रेक्टँग्युलर फ्रेम PQRS. ओके, PQRS घेतली, इथं समजा P घेतला, इथं Q घेतला, इथं R घेतला, इथे S घेतला. करेक्ट आहे? PQRS फ्रेम झाला. सो इथे लिहिलं आपण, लेट I काय, करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर, I बी द, लक्ष द्या, I बी द करंट फ्लोईंग, I बी द करंट फ्लोईंग थ्रू
फ्रेम फ्रेम PQRS PQRS मधनं करंट पास होत आहे. मग कुठली एक डायरेक्शन घ्या, म्हणजे कुठला कंडक्टर आहे, नॉर्मल कंडक्टर आहे की करंट कॅरिंग कंडक्टर आहे. करंट कॅरिंग. आता करंट कसा फ्लो होतो, तो कुठेतरी सेल वगैरे लावा. ओके, इंड्यूस करंट तर कुठेतरी पहिले इनिशियल लेवलचा करंट जो ओमच्या लॉनुसार करंट आहे तो तर तुम्हाला द्यावाच लागणार आहे, त्याशिवाय एक्सपेरिमेंट सुरू होत नाही. लक्षात ठेवा, कालही आपण दिलेला आहे इनिशियल लेवलवर. ओके, मग आता इथं कुठेतरी सेल लावला, ते काय लावायची गरज नाही. समजून घ्या की आपण एक करंट पास केला आहे. सपोज करंट पास होता इथून आय. मग मला हे सांगा, हा कुठला करंट झाला, नॉर्मल कंडक्टर झाला की करंट कॅरिंग कंडक्टर झाला? बोला, करंट कॅरिंग कंडक्टर झाला. करेक्ट आहे की नाही? कुठला कंडक्टर आहे, नॉर्मल की करंट कॅरिंग? आणि जर का एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला, बघा तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर 100% त्याच्यावर फोर्स अप्लाय होत असतो. काय अप्लाय होत असतो? फोर्स. मी सांगतो कसं काय, बघा. ओके, व्हेन, लक्षात ठेवा, व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर, बघा, व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर, व्हेन अ करंट कॅरिंग कंडक्टर, जर का एखादा करंट कॅरिंग कंडक्टर घेतला, ओके, प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड, काय बोलू मी सांगा, प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड, प्लेस इन अ मॅग्नेटिक फील्ड. बघा, when a current carrying conductor placed in a magnetic field, okay, force is acting on a conductor. त्या कंडक्टरवर काय अप्लाय होतो? फोर्स. फोर्स इज ऍक्टिंग, काय बोलू मी सांगा, फोर्स इज ऍक्टिंग ऑन अ कंडक्टर. कंडक्टरवर काय अप्लाय होतो बाळांनो? फोर्स अप्लाय होतो. करेक्ट आहे. आणि तो फोर्स किती असतो माहिती आहे का? I इंटू बी इंटू एल इंटू किती असतं? साइन थिटा. सर फॉर्म्युला कुठून आला? बिलकुल समजला नाही. हा फॉर्म्युला आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये आपल्याला शिकायचा आहे. कुठल्या टॉपिकमध्ये? मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तो फोर्स काय असतो? I इंटू बी इंटू एल इंटू साइन थिटा. आय म्हणजे काय? करंट फ्लो इंटू द कंडक्टर. बी म्हणजे काय? मॅग्नेटिक इंडक्शन. हे बी आहे. ओके, एल म्हणजे काय असतं? लेंथ ऑफ कंडक्टर. करेक्ट आहे. आणि साइन थिटा, थिटा म्हणजे काय असतं? अँगल. काय असतं बोला? अँगल. आता इथं जर का बघितलं तर तुम्हाला सरळ समजतं. ओके, फोर्स अप्लाय होतो, पण फोर्स इज वेक्टर क्वांटिटी आहे की स्केलर क्वांटिटी आहे? बोला, वेक्टर. वेक्टरला काय असते? मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग जर का मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन आहे तिथं सरळ सांगू शकता. बाळांनो, काय सरळ सांगू शकता? इथं बघा, लक्ष द्या मी काय बोलतोय. हां बघा बाळांनो, मला हे सांगा, फोर्स ऍक्टिंग ऑन कंडक्टर. ऑन कंडक्टर, मी कंडक्टर घेतले. कुठले कुठले कंडक्टर घेतले? सगळ्यात पहिला कंडक्टर घेतला PQ. PQ वर अप्लाय होणारा फोर्स. बघा, ऑन म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन कंडक्टर PQ. लक्ष द्या 2 मिनिटं प्लीज प्लीज. PQ. ओके, नंतर ऑन कंडक्टर, ऑन कंडक्टर फोर्स ऍक्टिंग ऑन कंडक्टर घेतला QR. ओके, नंतर घेतला फोर्स ऍक्टिंग ऑन कंडक्टर. कुठला घेतला सांगा? PQ झाला, QR झाला. आता काय असतं? आर की RS? RS. हे लक्ष द्या रे. ओके, फोर्स ऍक्टिंग ऑन किती असतं? आर की RS? RS. आणि नंतर फोर्स ऍक्टिंग ऑन कंडक्टर किती असतं? बोला सांगा, बोला. हे झाला PQ, QR, RS. आणि नंतर किती असतं? SK, SP? SP. सो फोर्स ऍक्टिंग ऑन कंडक्टर किती असतं? SP. SP वर अप्लाय होणारा फोर्स. सांगा काय करायचं? बोला. फोर्सेस ऍक्टिंग ऑन कंडक्टर करायचं. सांगा कसं करायचं? आता इथं फ्लेमिंगची रूल अप्लाय करावं लागेल. आता मला हे सांगा, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे? हे पहा, अशी आहे. दिस इज द मॅग्नेटिक फील्ड. करेक्ट आहे. आता तुम्हाला दिलं काय? PQ कंडक्टर बद्दल बघा बरं का, काय दिलं आहे तुम्हाला? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन माहिती आहे कशी आहे? ही अशी आहे. आणि करंटची डायरेक्शन माहिती आहे. मग मॅग्नेटिक फील्डची आणि करंटची डायरेक्शन माहिती आहे, आणि कोणाची डायरेक्शन काढायची आहे? फोर्सची. सांगा, लेफ्ट हँड रूल अप्लाय कराल की राईट हँड रूल? लेफ्ट हँड. मॅग्नेटिक फील्ड आणि आय दिला आहे, F काढायचं. चला काय करायचं? हे पहा, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल घ्या. 3 फिंगर तुमचे. सांगा, 4 फिंगर कोणाची डायरेक्शन दाखवते? मॅग्नेटिक फील्डची. मिडल फिंगर करंट. चला बघा, हां मॅग्नेटिक फील्ड कशी आहे सांगा? अशी आहे, नॉर्थ टू साऊथ. दिस द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. करंट कसं आहे सांगा? करंट खाली चालला, पण इथं करंट खाली चालला की वर? वर. असं करा. हे बाय, करंट वर चाललंय काय? असं नाही पकडू शकत मी. असं म्हणजे करंट कुठे चालला? नाही नाही नाही, इकडे लक्ष द्या. सांगा, करंट कुठे चालला? खाली चालला, पण इथं करंट कुठे जात आहे? वर. हे बा, मॅग्नेटिक फील्ड अशी आहे, करंट वर पाहिजे. बाय, वर गेला करंट. हा हे बाय, हे बाय दिसतंय? हे बा, हे बा, मॅग्नेटिक करंट वर चालला. ओके, सांगा फोर्स कुठल्या डायरेक्शन अप्लाय करताय? थंब थंब. हां, दिस वन की दिस वन? फॉरवर्ड की बॅकवर्ड? बॅकवर्ड. म्हणजे PQ कंडक्टरवर फोर्स अप्लाय किती होत आहे सांगा? बॅकवर्ड. लक्षात ठेवा, किती? बॅकवर्ड. से यस. हा फॉरवर्ड झाला, इकडे बॅकवर्ड. सो यू कॅन से. सांगा काय? बॅकवर्ड. आवाज नको आहे, बॅकवर्ड. लक्षात ठेवा, चालेल? व्हॉट अबाउट ओके QR? सांगा QR वर सांगा मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? हां मॅग्नेटिक. ओके, हां जास्त ताण नाही देतो, दुखतात नंतर. हां मॅग्नेटिक फील्ड. चला बोला. हां मॅग्नेटिक फील्ड लक्षात ठेवा. हां मॅग्नेटिक फील्ड कशी आहे सांगा? नॉर्थ टू साऊथ? से यस. येस. करंट. हे बाय करंट. हां करंट. हां करंट कसा आहे? असा आहे, असा आहे करंट. याला कसं कराल? हे पहा, हे पहा, हे पहा, हे पहा, हे पहा. हे पहा, ही मॅग्नेटिक फील्ड. ही मॅग्नेटिक फील्ड. हे पाय करंट. हे बाय दिसतंय का? ओके, सांगा फोर्स कसा अप्लाय होत आहे? थंब थंब थंब. फोर्स थंब. हां बोला ना. अपवर्ड. याच्यावर फोर्स कसा अप्लाय होता? अपवर्ड. हां चला चला आता. हां हा घ्या, हा घ्या. PS. हे पहा PS SP. हां सांगा मॅग्नेटिक फील्ड कशी आहे सांगा? अशीच आहे. करंट कसं? असा आहे की इकडे आहे करंट? इकडे.
चला करंट इकडे, मॅग्नेटिक फील्ड तशी नाही, मॅग्नेटिक फील्ड तशी आहे. हां हे बघा, हे बाय हे बाय, हे बघा, हे बाय, हे बाय मॅग्नेटिक फील्ड आणि बाय असा लक्षात ठेवा. हे बाय, हे बाय, हे बाय करंट तिकडे चाललाय. बाय करंट, हा मॅग्नेटिक फील्ड अशी आहे आणि करंट तिकडे चालला. सांगा थंब कुठे चालला? खाली. म्हणजे अपवर्ड आहे की डाऊनवर्ड आहे? डाऊनवर्ड. हा डाऊनवर्ड बरोबर आहे. आणि राहिला प्रश्न आर एस, फक्त पी एस वर लिहून घेतो. काय? डाऊनवर्ड. डाऊनवर्ड. हां राहिला प्रश्न पी एस. सांगा पी एस, पी एस वर, पी एस आहे की आर एस आहे? आर एस. सांगा आर एस वर कुठला करंट फ्लो होत आहे? आर एस मधनं करंट जात आहे, पण आर एस वर कुठलाच फोर्स अप्लाय होत नाही. का बरं? बिकॉज आर एस हा कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये नाही आहे. बघा मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे. मॅग्नेटिक फील्ड एवढीच आहे ना, मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे. सो नो करंट फ्लोईंग, नो फोर्स. आता मला हे सांगा, त्या रेक्टेंग्युलर फ्रेम मध्ये किती कंडक्टर आहे? 4. याच्यावर कुठला आहे? अपवर्ड. याच्यावर आणि याच्यावर बॅकवर्ड. आता मला हे सांगा, हे दोन्ही दोन्ही फोर्सेस कसे असतात? इक्वल की इक्वल अँड अपोजिट? आणि इक्वल अँड अपोजिट असेल तर एकमेकांना काय करतील? कॅन्सल करतील. साधी गोष्ट आहे ना. हे दोन्ही मॅग्नेटिक फील्ड दोघांनाही सेम आहे, करंटही सेमच आहे, फोर्सेसही सेम राहणार आहे मॅग्निट्यूडनी. फक्त काय चेंज झाल्या? डायरेक्शन चेंज झाल्या. तर बाळांनो हे दोन्ही फोर्सेस इक्वल अँड अपोजिट आहे, त्यामुळे ते काय होतील सांगा? कॅन्सल. मग कुठले फोर्सेस कॅन्सल होतील सांगा? बोला. ओके, क्यू आर आणि नंतर काय? पी एस. क्यू आर आणि पी एस. ओके, सो इथे लिहू शकता बाळांनो, फोर्सेस ऍक्टिंग, थोडं लक्ष द्या, ऑन क्यू आर अँड काय असतं? पी एस. ओके, आर कसे आहे सांगा? इक्वल अँड काय? अपोजिट. ओके, ते फोर्सेस आहे इक्वल अँड अपोजिट. आणि जर का फोर्सेस इक्वल अँड अपोजिट असतील, काय असेल सांगा? इक्वल अँड अपोजिट. ते काय होतील सांगा? कॅन्सल होतील. ओके, दे कॅन्सल आउट. दे विल कॅन्सल. कॅन्सल इच अदर. एकमेकांना काय करतात? कॅन्सल. मग रिझल्टंट फोर्स एकच राहिला. तसे किती फोर्स होते? 2 होते की 3 होते? 3. 2 काय झाले? एकमेकांना कॅन्सल आउट केले. एकच राहिला. कुठला? बॅकवर्ड. म्हणजे सांगा, ते म्हणतात ना 3 कुत्रे आहेत, दोघांचे भांडणं, तिसराच मजा करून देतो. सांगा कोण मजा करून घेईल? हा फोर्स मजा करेल. सांगा तो कंडक्टरला कुठे खेचेल? बाहेर की आतमध्ये? बाहेर की आतमध्ये? मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर की मॅग्नेटिक फील्डच्या आत? ही मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे ना, पागल कुठले हो. कंडक्टर सध्या मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे ना थोडा. तो कुठे खेचेल? अजून बाहेर फेकेल की आतमध्ये खेचेल? आतमध्ये खेचेल. ओके, सो रिझल्टंट फोर्स विल बी, थांबा, रिझल्टंट फोर्स, आवाज नको आहे, विल बी बॅकवर्ड. बॅकवर्ड. which will shift the frame. which will shift the frame. फ्रेमला शिफ्ट करेल. कुठे सांगा? कुठे शिफ्ट करेल? आउटसाइड द फील्ड की इनसाइड द फील्ड? इनसाइड द फील्ड. इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड. आवाज नको आहे. थोडं मी डिटेलमध्ये लिहिता, एवढं डिटेलमध्ये द्यायची गरज नाही, पण ते अभ्यास करताना समजलं पाहिजे तुम्हाला. ओके, मॅग्नेटिक फील्ड. थांबा रे. मग तो फोर्स किती असेल? आपण आता सांगितलं आय इंटू बी इंटू एल इंटू किती असतं बोला? साइन थिटा. ओके, आय इंटू बी इंटू एल इंटू किती असतं बोला? साइन थिटा. समजा हा अँगल मी एल घेतला, समजा ही लेंथ आहे, होय, ही कंडक्टरची जी लेंथ आहे ना, ती लेंथ मी एल घेतली. समजा त्या कंडक्टरची लेंथ मी एल घेतली बाळांनो, हा करंट झाला आणि कंडक्टरची लेंथ, आवाज नको आहे, ही कंडक्टरची लेंथ एल घेतली. ओके, या कंडक्टरची लेंथ एल आहे. चला, हा फोर्स आतमध्ये खेचतो. से येस? येस. आता बाळांनो, जेव्हा तुम्ही थिटाबद्दल बोलता, थिटा इज द अँगल बिटवीन काय असतो? थिटा इज द अँगल बिटवीन काय असतं? बी एन आय. कोणामधला अँगल असतो? बी एन आय. आणि साधी गोष्ट आहे, तुम्ही फ्लेमिंगचा जेव्हा राईट हँड रूल यूज करता तेव्हा अँगल किती असतो? तिन्ही फिंगरमध्ये अँगल किती असतो सांगा? 90 डिग्री. तर डोळे झाकून तुम्ही सांगू शकता इथं की फ्लेमिंगचा रूल यूज करताय म्हणजे थिटा इज इक्वल टू किती असतं बोला? 90. आणि मला पाहिजे काय? साइन थिटा. म्हणजेच किती असतं बाळांनो? साइन 90. आणि सगळ्यांना माहिती आहे साइन 90ची व्हॅल्यू किती असते बोला? 1. आणि साइन 90ची 1 असते व्हॅल्यू, तेव्हा एफ इज इक्वल टू किती असतं बोला? आय इंटू बी इंटू किती असतं बोला? एल. ओके, हा झाला फोर्स. एफ इज इक्वल टू किती असतं? आय इंटू बी इंटू एल. ते से येस? येस. आता लक्षात घ्या, साधी गोष्ट ना, आय इंटू बी इंटू एल, आय इंटू बी इंटू एल इंटू साइन थिटा. ठीक आहे. थिटा इज अ अँगल 90. का बरं 90 आहे? कारण मॅग्नेटिक फील्ड, करंट आणि हे यांच्यामधला अँगल किती असतो सांगा? 90. का बरं? दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. तेव्हाच आपण रूल यूज केला आहे ना. ओके, परपेंडिक्युलर नसेल तर रूलच यूज नसता केला. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, नेक्स्ट महत्त्वाची गोष्ट काय, थोडं लक्ष द्या बरं का, विचित्र डेरिव्हेशन आहे. आता मला हे सांगा, हे सगळं आपण थेरॉटिकली बघितलं. सध्या हा फोर्स या कंडक्टरला कुठे खेचायचा प्रयत्न करताय? मागे.
पण आपल्याला त्याला खेचून नाही द्यायचं आहे मागे, आपल्याला त्याला बाहेर काढायचं आहे कंडक्टरला. मग बाहेर काढायचं आहे तर आपण इन द डायरेक्शन ऑफ काम करताय की अपोजिट टू द फोर्स. मग अपोजिट टू द फोर्स काम करताय म्हणजे याचा अर्थ कॅन आय से एक्स्ट्रा वर्क इज टू बी डन. येस. समजा या कंडक्टरला आपल्याला dx या डिस्प्लेसमेंटनी, समजा या कंडक्टरला आपल्याला dx या डिस्प्लेसमेंटनी बाळांनो बाहेर काढायचं आहे. मग आता मला हे सांगा, हा फोर्स त्या कंडक्टरला आतमध्ये घेऊन जातो, आपण त्या कंडक्टरला बाहेर काढायचं आहे कुठल्या डिस्प्लेसमेंटनी, x dx. सो बाळांनो लक्षात ठेवा. ओके, इथं तुम्ही सगळं सांगितलंय. द रिझल्टंट फोर्स विल बी बॅकवर्ड विच विल शिफ्ट द कंडक्टर ऑर फ्रेम इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. आणि तो फोर्स एवढा अप्लाय होणार आहे. मग आता काय करतो, वी हॅव टू डिस्प्लेस, थोडं लक्ष द्या, कंडक्टर. सांगा, वी हॅव टू डिस्प्लेस द कंडक्टर. कंडक्टर आपल्याला डिस्प्लेस करायचा आहे, इनसाइड की आउटसाइड, आउटसाइड. वी हॅव टू डिस्प्लेस द कंडक्टर फॉर अ स्मॉल डिस्प्लेसमेंट, फॉर अ स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ dx. सांगा, स्मॉल डिस्प्लेसमेंट x आहे की dx आहे, dx. वी हॅव टू डिस्प्लेस द कंडक्टर फॉर अ स्मॉल डिस्प्लेसमेंट dx. dx या डिस्प्लेसमेंटनी कंडक्टरला आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्लेस करायचं आहे. कुठे, आउटसाइड, आउटसाइड द फील्ड, फील्डच्या बाहेर डिस्प्लेस करायचं आहे. मग हाऊ मच अमाउंट ऑफ वर्क इज टू बी डन. सो यू कॅन से वर्क इज इक्वल्स टू किती असतं बोला. सो व्हॉट इज वर्क, वर्क इज इक्वल्स टू किती असतं, फोर्स की फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो फोर्स किती आहे बाळांनो, एफ. डिस्प्लेसमेंट किती आहे, dx. dx इज अ लार्ज डिस्प्लेसमेंट ऑर स्मॉल, स्मॉल. तर वर्क सुद्धा काय असणार आहे, स्मॉल. आणि तुम्ही केलेलं वर्क कसला आहे सांगा, इन द डायरेक्शन ऑफ फोर्स आहे की अपोजिट टू फोर्स आहे. फोर्स कुठे घेऊन जात आहे, आत. तुम्हाला कुठे न्यायचं आहे, बाहेर, म्हणून मायनस आहे. व्हॉट्स द मीनिंग ऑफ मायनस साइन. वर्क इज डन इन द डायरेक्शन ऑफ फोर्स की अपोजिट टू द फोर्स, अपोजिट टू द फोर्स. सो गाइज dw इज इक्वल्स टू किती असतं बोला, मायनस एफ. एफ ची व्हॅल्यू किती आहे सांगा, i इंटू बी इंटू एल इंटू किती असतं, dx. सो dw इज इक्वल्स टू किती असतं, मायनस i इंटू बी. व्हॉट इज एल इंटू dx. एल म्हणजे लेंथ आणि dx म्हणजे काय असतं, लेंथच आहे. हे बघा, एल म्हणजे कोण आहे, लेंथ ऑफ दिस कंडक्टर, आणि dx म्हणजे काय असतं, डिस्टन्स. लेंथचं युनिट काय असतं, मीटर. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं, मीटर. दोघांचा प्रोडक्ट आहे एल इंटू dx, मीटर इंटू मीटर, मीटर की मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणजे हा एरिया झाला ना. सांगा, लार्ज एरिया की स्मॉल एरिया आहे, स्मॉल एरिया. कारण याचं युनिट लेंथ आहे, याचं युनिट लेंथ आहे, सॉरी याचं युनिट मीटर आहे, याचं युनिट मीटर आहे. मीटर इंटू मीटर, मीटर की मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर. तर याला ए लिहाल की डी ए लिहाल, डी ए. सो dw इज इक्वल्स टू मायनस i इंटू बी इंटू किती असतं, डी ए. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. झाला, लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. हे आपण इक्वेशन नंबर 1 घेतलं की dw इज इक्वल्स टू किती असतं, मायनस i इंटू बी इंटू किती असतं, डी ए. झालं. आता dw वर्क झाल्यानंतर नेक्स्ट आर्टिकल काय बघायचं, लक्ष द्या, थोडं इकडे लक्ष द्या. बाळांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काय ईएमएफ म्हणजे काय असतं रे, आपण शिकलो. व्हॉट इज ईएमएफ. ईएमएफ म्हणजे काय असतं माहिती आहे का, वर्क अपॉन चार्ज. काय असतं बोला, वर्क अपॉन चार्ज. हे कुठे शिकलोय माहिती आहे का, 11वीच्या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये. कशाला, 12वीचा करंट इलेक्ट्रिसिटी जेव्हा मी पहिला दिवस शिकवला असेल ना, तेव्हा ईएमएफ शिकवला असेल. हा फॉर्म्युला लिहून दिला असेल. ईएमएफ म्हणा किंवा पोटेन्शियल डिफरन्स काय असतं, वर्क अपॉन चार्ज. तर बाळांनो, मला हे सांगा, या टॉपिकमध्ये ईएमएफ कॅपिटल ईने दाखवतात की स्मॉल ई, स्मॉल ई. आपल्याजवळ असणारा वर्क लार्ज वर्क आहे की स्मॉल वर्क आहे. त्यामुळे चार्ज हे काय घ्याल, क्यू घ्याल की डीक्यू घ्याल, डीक्यू, स्मॉल चार्ज. करेक्ट आहे. सोबतच तुम्ही लिहू शकता की बाळांनो, करंट I इज इक्वल्स टू किती असतं, क्यू की क्यू बाय टी, क्यू बाय टी. मग मला हे सांगा, I इंटू टी इज इक्वल्स टू किती असतं, क्यू. सो क्यू इज इक्वल्स टू किती असतं, I की आय टी, आय टी. मग जर का स्मॉल चार्ज असेल तर करंट, आणि तो लार्ज टाइमसाठी असेल की स्मॉल टाइमसाठी असेल, स्मॉल टी. टाइम स्मॉल असेल तर चार्ज सुद्धा स्मॉल राहील. म्हणजे डी क्यूची व्हॅल्यू काय टाकेल, I की आय इंटू डी टी, आय इंटू डी टी. सांगा, ईएमएफ इज इक्वल्स टू किती असतं, dw डिवाइड बाय डी क्यू. व्हॉट्स EMI सुरू आहे, लक्ष द्या. I इंटू डी टी झालं. डिवाइडची टर्म मल्टिप्लाइड मध्ये घ्या. सो यू कॅन से ई इंटू आय इंटू किती असतं, डी टी इज इक्वल्स टू किती असतं, डब्ल्यू की डब्ल्यू, डी डब्ल्यू. म्हणजे याचा अर्थ dw ची व्हॅल्यू किती झाली सांगा, ई इंटू आय इंटू किती असतं सांगा, डी टी. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 2. सांगा, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 चा विचार केला तर इथे लिहू शकता, फ्रॉम इक्वेशन नंबर किती असतं 1 अँड इक्वेशन नंबर किती असतं बाळांनो 2. सांगा, इक्वेशन नंबर 1 काय, डब्ल्यू की डी डब्ल्यू. ओके, दोघांची एलएचएस सेम आहे, तर आरएचएस सुद्धा काय होईल, सेम. सांगा, याची आरएचएस किती आहे बोला, ई इंटू आय इंटू डी टी. अरे बोला काय सांगा, बोला ई इंटू आय इंटू किती असतं, डी टी. आणि त्याची आरएचएस कोण आहे सांगा, त्याची आरएचएस कोण आहे सांगा, बोला मायनस आय इंटू बी इंटू किती आहे सांगा, डी की डी टी, डी टी. सो गाइज आय गेट्स कॅन्सल. अबे काय मायनस आय इंटू डी टी नाही आहे, काय सांगा, डी आहे, डी काय सांगा, डी झालं. मग आय गेट्स कॅन्सल. सांगा, ई इंटू किती असतं, डी टी इज इक्वल्स टू किती असतं सांगा, मायनस बोला बी इंटू किती असतं, ए की डी ए, डी ए. आता आपण कालच शिकलो बाळांनो, काय शिकलो, व्हॉट इज बी, मॅग्नेटिक इंडक्शन इज अ मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट किती असतं, एरिया. काल टॉपिकची सुरुवातच इथून केली होती मी. सो एरिया इकडे गेला तर मला हे सांगा, बी इंटू ए इज इक्वल्स टू किती असतं बोला, फाय. सो फाय इज इक्वल्स टू किती असतं सांगा, बी की बी ए, बी ए. मग आता मला हे सांगा, या एचा डी ए घेतला तर इथं फाय होईल की डी फाय होईल, डी फाय. एरिया स्मॉल असेल तर फ्लक्स सुद्धा काय होईल सांगा, स्मॉल.
Say yes. And if there is a dA, is a change in area, तर मग phi होईल की d phi? d phi म्हणजे काय, प्लस की चेंज इन फ्लक्स? चेंज इन फ्लक्स. जस्ट पुट दॅट व्हॅल्यू. सो E इंटू किती असतं, dt इज इक्वल्स टू मायनस, सांगा B इंटू dA म्हणजे काय असतं, फाय की d phi? d phi. आणि व्हॉट्स व्हॅल्यू ऑफ E इज इक्वल्स टू मायनस, इथं असतं d phi डिवायडेड बाय काय असतं, dt. सो E इज इक्वल्स टू मायनस d phi बाय dt. दॅट इज अ थेरॉटिकल प्रूफ. हे आपण प्रूफ केलं. E इज इक्वल्स टू किती असतं, d phi बाय dt की मायनस d phi बाय dt? मायनस d phi बाय dt. गॉट इट एव्हरीवन? से यस. अरे हो म्हणा. येस. ओके. नोट्स आहेत का कोणाजवळ? कळावर नोट्स. लक्ष द्या. चालेल, काही प्रॉब्लेम? आता नोट्समध्ये पेज नंबरवर कितीवर डेरिव्हेशन लिहायचं आहे सांगा. ते किती आहे? पेज नंबर 4. ओके. सो ए इथे लक्षात ठेवा, पेज नंबर 4 बरोबर आहे ना. पेज नंबर 4 वर डेरिव्हेशन लिहायचं आहे. चालेल. त्यानंतर एक लास्ट पार्ट बघून घेऊ आजच्या लेक्चरचा. एडी करंट काय असतं बोला. एडी करंट काय असतं बघा. एडी नाही, हां, ई डबल डी वाय. किती घाण. एडी करंट फोकॉल्टचं स्पेलिंग काय रे? एफ आहे की एफ ओ आहे काय मी? फोकॉल्ट्स करंट आहे का त्यात बघा बरं कुठं. FOC असू द्या, फोकॉल्ट्स करंट. ठीक आहे. आता एडी करंट म्हणजे काय असतं? अतिशय सिंपल आहे, लक्ष द्या बाळांनो. तुम्ही समजा मॅग्नेटिक फील्ड घेतले. कालच आपण शिकलो की एखाद्या मेटल प्लेटमध्ये करंट इंड्यूस करण्यासाठी त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होणं गरजेचं आहे. आणि EMF इंड्यूस होण्यासाठी त्याच्या अवतीभोवतीचा फ्लक्स असणं गरजेचं आहे की चेंज होणं गरजेचं आहे? चेंज. मग आता बाळांनो मला हे सांगा, कन्सिडर अ मॅग्नेटिक फील्ड विच इज परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. अशी मॅग्नेटिक फील्ड घेतली विच इज परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. बघा, अशी मॅग्नेटिक फील्ड घेतली विच इज परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. हे समजता येणार बाळांनो? येस, दिस इज कॉल्ड एज अ मॅग्नेटिक फील्ड विच इज परपॅन्डिक्युलर. परपॅन्डिक्युलर प्लेन म्हणजे समजलं का? हा माझा प्लेन आहे. सांगा माझा प्लेन कसा आहे, व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल? व्हर्टिकल. आणि मॅग्नेटिक लाईन्स कशा पाहिजे सांगा? हॉरिझॉन्टल. म्हणजे कशा असतील अशा, म्हणजे याचा अर्थ इकडे नॉर्थ आणि मागे साऊथ. सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स नॉर्थ टू साऊथ. हे बाई गेली, हे बाई अशी आहे. तर तुम्हाला लाईन दिसणार आहे का? नाही. तर तुम्हाला पॉईंट दिसणार आहे. पॉईंट न काढता मी क्रॉस काढला. ओके, दुसरी लाईन पॉईंट न नसता क्रॉस काढला. मॅग्नेटिक फील्ड. आता या मॅग्नेटिक फील्डमध्ये काय केलं? पागलासारखे करू नका, इकडे लक्ष द्या. या मॅग्नेटिक फील्डमध्ये काय केलं तर बाळांनो, तुम्ही एक मेटॅलिक प्लेट घेतली. लक्ष द्या. आता सर मागचं डेरिव्हेशन या डेरिव्हेशनमध्ये काय डिफरन्स आहे? जमीन आसमानाचा डिफरन्स आहे. मागच्या डेरिव्हेशनमध्ये आपण काय केलं होतं? मॅग्नेटिक फील्डमध्ये मेटॅलिक प्लेट घेतली होती की फ्रेम घेतली होती? फ्रेम, हॉलो फ्रेम, PQRS एवढाच वायर होता, मधातनं छिद्र होतं, छिद्र. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? लक्ष द्या. आता आपल्याला मेटॅलिक प्लेट घ्यायची आहे. हे बाय प्लेट पूर्ण सॉलिड आहे बघा मधात. ओके, मेटॅलिक प्लेट. ही मेटल प्लेट ठेवली अशी. ठीक आहे. लागली ती एवढं डेकोरेट करू का इथं? बरं, ठीक. घे ना. करा लेगो टाइमपास, करा आयुष्य खराब. साला जन्माला कशा आलो हेच माहित नाही. हे पहा, मागचं डेरिव्हेशन या डेरिव्हेशनमध्ये डिफरन्स समजला आहे का छोकऱ्यांनो? ओके, मेटॅलिक प्लेट आहे. मेटॅलिक प्लेट आहे. माझी इंक वाया गेली तेवढी. लक्ष द्या. आता मला हे सांगा, छोकऱ्यांनो, ही मॅग्नेटिक फील्ड आहे विच इज परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. म्हणजे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली. कशी? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली. लक्षात ठेवा. युनिफॉर्म मॅग्नेटिक लाईन जात आहे. पागला लक्ष तिकडे. ओके, युनिफॉर्म मॅग्नेटिक लाईन जात आहे. म्हणजे इकडे नॉर्थ पोल आहे, तिकडे साऊथ पोल आहे. म्हणजे हा नॉर्थ पोल आहे, मी साऊथ पोल आहे. आणि सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स नॉर्थ टू साऊथ येत आहे. आणि मला ती प्लेट टाकली. काय टाकली सांगा? प्लेट. हे बाई प्लेट आहे अशी. हे बघा, इकडला असा नॉर्थ पोल आहे, मी साऊथ पोल आहे. सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स माझ्याजवळ येत होत्या नॉर्थ टू साऊथ. ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेट घुसवली. आता काय झालं? ज्या मॅग्नेटिक लाईन्स याला लागल्या त्या माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि ज्या आहेत त्या निघाल्या. ते बघा, या जात आहेत इकडल्या साईडच्या. बरोबर आहे की नाही? आता बाळांनो मला हे सांगा, ही मेटॅलिक प्लेट आहे. ही मेटॅलिक प्लेट या मॅग्नेटिक फील्डमध्ये काय करायची?
मेटॅलिक प्लेटची आतमध्ये न्यायची, बाहेर काढायची, आतमध्ये न्यायची, बाहेर काढायची, आतमध्ये न्यायची, बाहेर काढायची, आतमध्ये न्यायची, बाहेर काढायची. सर त्यांनी काय होते? त्यांनी काय होते मला हे सांगा. जेव्हा ही मेटॅलिक प्लेट पूर्ण बाहेर निघेल, सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स माझ्यापर्यंत पोहोचतील, आतमध्ये आल्या कट होतील, कट होतील, कट होतील, कट होतील. म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्सची डेफिनेशन टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स. सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स माझ्यापर्यंत कंटिन्यू येत आहे की चेंज होत आहे? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर या मेटल प्लेटमुळे ओके मला हे सांगा, हा मॅग्नेटिक लाईन्स म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स कॉन्स्टंट राहत आहे की चेंज होत आहे? चेंज. काय होत आहे? आणि नंतर तर भारूड तुम्हाला माहितच आहे. वेन एव्हर देअर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल ऑकर्ड अँड EMF इज इंड्यूस इन द कॉइल अँड करंट विल स्टार्ट टू फ्लो. करंट विल स्टार्ट टू फ्लो. ई म्हणजे काय? EMF इज इंड्यूस इन द कॉइल. तर काय होत असतं ना, त्याच्यात अजून डिटेलमध्ये सांगतो. छोकरांनो मला हे सांगा, ही एक मेटल प्लेट आहे. मेटल प्लेटमध्ये खूप सारे आयटम्स असतात. आयटम्स की ॲटम्स? ॲटम्समध्ये कोण असतात सांगा? प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. त्यातले मोबाईल चार्जेस कुठले आहेत? इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स तर तसे गदडे आहेत. करेक्ट आहे की नाही? ते न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात. दे विल बी ऑलवेज ॲट रेस्ट, दे आर नॉट इन मोशन. रस्त्यावर बसलेल्या म्हशी आहेत त्या. ओके लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन्स आर ऑलवेज इन मोशन. लक्ष द्या. आता काय होतं ना, जेव्हा एखादी मेटल प्लेट तुम्ही मॅग्नेटिक फील्डमध्ये, जेव्हा एखादी मेटल प्लेट मॅग्नेटिक फील्डच्या आत बाहेर 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 करता, ओके, तेव्हा काय होते ना की ही जी मेटल प्लेट आहे यातले जे इलेक्ट्रॉन्स आहे ना, त्या इलेक्ट्रॉन्सवर फोर्स एक्झर्ट होतो बाळांनो. मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट होतो. कुठला? मॅग्नेटिक. आणि मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट झाल्यामुळे इलेक्ट्रॉन्स एका सर्क्युलर पाथमध्ये फिरायला लागतात. कुठल्या पाथमध्ये? सर्क्युलर. लक्ष द्या, लक्ष द्या. All the electrons always moves in a circular path. All the electrons always all the electrons are always moves in a circular path. हे बघा इलेक्ट्रॉनचं मोशन आहे. हे इलेक्ट्रॉन्स, all the electrons always moves in a circular path. All the electrons are always moves in a circular path of spiral path of increasing. सर मेटलच्या बाहेर का? बिलकुल नाही. ओके मेटलच्या आतमध्ये. ते इलेक्ट्रॉन कोणाचे आहे? मेटलचेच आहेत. करेक्ट आहे. तर ते इलेक्ट्रॉनवर मॅग्नेटिक फोर्स अप्लाय झाल्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स एका सर्क्युलर पाथ ऑफ स्पायरल पाथ ऑफ इन्क्रीजिंग रेडियस. रेडियस कमी होत जाते की वाढत जाते? वाढत जाते. हे इलेक्ट्रॉन्स असे असे फिरायला लागतात सर्क्युलर पाथ. आणि आपण शिकलो करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये ज्या डायरेक्शनने इलेक्ट्रॉन फ्लो होतात त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनने काय फ्लो होतो सांगा? करंट. जर का इलेक्ट्रॉन अँटी जात असेल तर करंट, जर का इलेक्ट्रॉन अँटी क्लॉकवाईज जात असेल तर करंट क्लॉकवाईज जाईल. जर का इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये असेल तर करंट सुद्धा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तयार होईल. म्हणजे लक्षात ठेवा, जर का इलेक्ट्रॉनची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज असेल तर करंटची डायरेक्शन क्लॉकवाईज आहे. त्यामुळे या मेटल प्लेटच्या आतमध्ये कुठला करंट तयार झाला? नॉर्मल करंट तयार झाला की सर्क्युलेटिंग करंट तयार झाला? आणि दॅट सर्क्युलेटिंग एडा करंट. दॅट सर्क्युलेटिंग करंट काय बोलू मी सांगा? दॅट सर्क्युलेटिंग करंट इज अ एडी करंट. कुठला करंट आहे सांगा? एडी करंट. दॅट सर्क्युलेटिंग करंट इज अ एडी करंट. हा जो सर्क्युलेटिंग करंट आहे हा कुठला करंट आहे? नॉर्मल करंट आहे की एडी करंट आहे? एडी करंट. हा जो सर्क्युलेटिंग करंट आहे दॅट इज कॉल्ड एज एडी करंट. सर नॉर्मल करंट आणि एडी करंट मध्ये काय डिफरन्स आहे? नॉर्मल करंट एमएससीबीचं काय गोल गोल फिरत नाही जात. ओके एडी करंट एखाद्या मेटल प्लेट, एक तर सॉलिड मेटल प्लेटमध्ये तयार होतो आणि तो सर्क्युलेटिंग करंट असतो. कुठला करंट असतो? सर्क्युलेटिंग करंट असतो. दॅट इज कॉल्ड एज एडी करंट. सर नॉर्मल करंट या करंटमध्ये काय डिफरन्स आहे? हाय करंटच आहे, त्याला हात लावला तर तुम्ही मराल, याला हात लावला तर मराल, पण याला लवकर मराल बिकॉज इट्स अ हाय हीट जनरेटिंग करंट. इट इज नॉट अ हाय हीट जनरेटिंग करंट, इट्स अ नॉर्मल करंट. गरजेपेक्षा वायरमधनं जास्त करंट गेला तरच हीट जनरेट होते, नाही हा तसाच हीट जनरेट करतो. सो दिस इज कॉल्ड एज अ हाय हीट. आवाज नको आहे प्लीज. हाय हीट जनरेटिंग करंट. हाय हीट जनरेटिंग करंट. कुठला करंट आहे सांगा? हाय हीट जनरेटिंग करंट. खूप जास्त हीट जनरेट करतो हा करंट, लक्षात ठेवा. दॅट सर्क्युलेटिंग करंट इज कॉल्ड एज एडी करंट. वाय इट इज कॉल्ड एज एडी करंट? बिकॉज सर्क्युलर पाथ आहे. काय? सर्क्युलर पाथ. आणि जेव्हा सर्क्युलर पाथ असतो, ओके, इट इज अ स्पायरल पाथ. स्पायरल पाथ, स्पायरल पाथ, स्पायरल पाथ ऑफ इन्क्रीजिंग, स्पायरल पाथ ऑफ इन्क्रीजिंग काय? रेडियस. आणि जेव्हा तुमचा स्पायरल पाथ ऑफ इन्क्रीजिंग रेडियस असतो, दिस इज अ सर्क्युलेटिंग करंट. सर्क्युलर कलर, सर्क्युलर, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं? वर्लपूल, वर्लपूल, वर्लपूल करंट म्हणतात. काय म्हणतात? वर्लपूल. आणि यू नो वर्लपूल, वर्लपूल सर्क्युलेटिंग करंट दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज एडीज. काय? एडीज. काय म्हणतात सांगा? एडीज. सर्क्युलर पाथ आर कॉल्ड एज एडीज करंट. करेक्ट आहे. दॅट्स वाय दॅट करंट इज कॉल्ड एज एडी करंट. एडी काही सायंटिस्टचं नाव नव्हतं, लक्षात ठेवा. एडी म्हणजे सर्क्युलर पाथ. करेक्ट आहे. आणि त्याचा शोध लावला फोकॉल्ट नावाच्या सायंटिस्टने, म्हणून त्याला म्हणतात फोकॉल्ट्स करंट. कुठला करंट? फोकॉल्ट्स करंट.
वाय इट इज कॉल्ड एज एडी करंट गॉट इट. एडी पाण्यातला भवरा, मी सांगितलं होतं मेकॅनिकल प्रोड्यूस ऑफ फ्लुइड्समध्ये तुम्हाला, पाण्यात भवरा तयार होतो ना टर्ब्युलंट फ्लो, त्याला एडीज म्हणतात. वर्लपूल सर्क्युलर पाथ हे नाव आहे त्याचे. वर्लपूल करंट, एडी करंट, इट्स नॉट अ नॉर्मल करंट, इट्स अ हाय हीट जनरेटिंग करंट. कुठला करंट आहे? हाय हीट जनरेटिंग करंट. मग हा करंट कशामध्ये तयार होतो सांगा? एखाद्या वायरमध्ये तयार होतो की मेटल प्लेटमध्ये तयार होतो? मेटल प्लेटमध्ये तयार होतो. आणि मेटल प्लेटमध्ये केव्हा तयार होतो? जेव्हा ती मेटल प्लेट मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली असते की मूव्ह केली असतात. मूव्ह, त्यात दोन प्रकार आहे. माझं म्हणणं हे नाही आहे की मेटल प्लेट तुम्ही मूव्ह करा, माझं म्हणणं आहे की मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला पाहिजे. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला पाहिजे म्हणजे हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे. साऊथ पोल पर्यंत ज्या मॅग्नेटिक लाईन्स येतात त्या कॉन्स्टंट नाही आल्या पाहिजे, जास्त कमी जास्त कमी जास्त कमी जास्त कमी. म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स काय झाल्या पाहिजे सांगा? चेंज झाल्या पाहिजे. म्हणजे मी साऊथ पोल आहे, इकडे नॉर्थ पोल आहे, मला ती आहे. जेव्हा ती आतमध्ये टाकली एकही लाईन नाही आली, बाहेर काढली सगळ्याच लाईन्स आल्या. एकही नाही आली सगळ्याच आल्या, एकही नाही आली सगळ्याच नाही आल्या, एकही नाही आली सगळ्याच नाही आल्या. मग तुम्ही साऊथ पोलकडे बघितलं तर साऊथ पोलकडे येणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉन्स्टंट आहे की चेंज होत आहे? चेंज. आपलं तेच काम आहे की मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला पाहिजे, डझंट मॅटर. आणि त्या मॅग्नेटिक फ्लक्स कोणामुळे चेंज होतो? या नालायक प्लेटमुळे. मग त्याच्यावर त्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहे त्या इलेक्ट्रॉन्सवर मॅग्नेटिक फोर्स अप्लाय होतो. आणि इलेक्ट्रॉनवर मॅग्नेटिक फोर्स अप्लाय केल्यानंतर इलेक्ट्रॉन कुठल्या मोशनमध्ये परफॉर्म करायला लागतात सांगा? सर्क्युलर. आणि आपण शिकलो आहे ज्या डायरेक्शन इलेक्ट्रॉन फ्लो होतात त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन काय अप्लाय होतो? करंट. इलेक्ट्रॉन जर का अँटी जात असेल तर करंट क्लॉक, इलेक्ट्रॉन जर क्लॉक जात असेल तर करंट अँटी. करंट आहे की नाही? आणि मग सर्क्युलर करंट आहे तर सर्क्युलर करंट आणि याचं स्पेसिफिकेशन आहे, इट इज अ हाईट जनरेटिंग करंट. सर्क्युलर म्हणून याला वर्लपूल नाव दिलं, म्हणून याला एडी नाव दिलं, म्हणून याचं नाव काय ठेवलं? एडी करंट. याचा शोध एका सायंटिस्ट लावला, कुठला? फोकट, म्हणून त्याचं नाव काय? फोकल्स करंट. इज इट क्लिअर? व्हेरी सिंपल. आता दोन महत्वाची गोष्ट आहे. एनसीईआरटी काय म्हणते? एनसीईआरटी काय म्हणते? तुमचं काम काय? साऊथ पोल पर्यंत पोहोचणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स काय असल्या पाहिजे? कॉन्स्टंट की चेंज झाल्या पाहिजे? चेंज. मग दोन ऑप्शन आहे. जर का तुमची मॅग्नेटिक फील्ड युनिफॉर्म असेल, काय असेल? युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, कॉन्स्टंट येणाऱ्या लाईन, तर ऑब्व्हियसली मेटल प्लेट आत बाहेर आत बाहेर आत बाहेर, वर बघा आत बाहेर. ठीक आहे, अशी करावी. म्हणजे लाईन्स कट होतील. लाईन्स काय होतील? कट. नाही ते एक काम करा, जर का तुम्हाला मेटल प्लेट रेसमध्ये ठेवायची असेल, कशी? रेस, तर घेतानाच मॅग्नेटिक फील्ड नॉन युनिफॉर्म घ्या. काय घ्या? म्हणजे इकडनं हा नॉर्थ पोल, हा कोण? साऊथ पोल. ओके, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे असे डिझाईन केले, यांचे असे शेप ठेवले की मॅग्नेटिक फील्ड नॉन युनिफॉर्म तयार होईल. नॉन युनिफॉर्म म्हणजे येतानाच लाईन कशा येत आहे? कॉन्स्टंट येत आहे की कमी जास्त येत आहे? कमी जास्त. मग लाईन जर का कमी जास्त कमी जास्त कमी जास्त कमी जास्त येत असेल तर मेटल प्लेट मधात बाहेर आतमध्ये बाहेर आतमध्ये बाहेर करायची गरज पडत नाही. मेटल प्लेट गपचूप जाऊन ठेवून द्या. कारण लाईन्स ऑलरेडी येताना लाईन्स कशा येत आहे सांगा? कॉन्स्टंट येत आहे की नॉन युनिफॉर्म येत आहे? आपलं काम काय? फ्लक्स कमी झाला पाहिजे, फ्लक्स चेंज झाला पाहिजे. चेंज होणे म्हणजे काय? मॅग्नेटिक लाईन्स कॉन्स्टंट असल्या पाहिजे की कमी जास्त? कमी जास्त. दोन मॅग्नेटिक फील्ड असतात, युनिफॉर्म आणि सर. जर का युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली तर सांगा तुम्हाला मेटल प्लेट काय करावं लागेल? काय करावं लागेल? ठेवावं लागेल. वी हॅव टू प्लेस और वी हॅव टू मूव्ह? वी हॅव टू मूव्ह. अँड इफ देर इज अ नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड देन यू हॅव टू जस्ट प्लेस ओनली. सो विच वन इज द बेटर? नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घ्या. मॅग्नेटिक फील्ड मूव्ह करणं म्हणजे एवढी मेटल प्लेट मूव्ह करणं सोपं नसते. आता याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगतो तुम्हाला प्रॅक्टिकल लाईफमध्ये. कुठला आहे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे याचं? लक्षात ठेवा, इंडक्शन फर्नेस. इंडक्शन फर्नेस माहिती आहे तुम्हाला काय असतो? सांगा काय असतो इंडक्शन फर्नेस? व्हॉट इज इंडक्शन फर्नेस? फर्नेस माहिती आहे? फर्नेस भांड. इंडक्शन फर्नेस काय असतं? कास्टिंगसाठी यूज केलं जातं. यु नो कास्टिंग? पागल आहे का थोडे डोक्याने? थोडे पागलासारखे पाहत राहता लेको. काय आर्टचे स्टुडंट आहे का? कास्टिंग माहिती काय असते? कास्टिंग, व्हॉट इज कास्टिंग? बरं मी सांगतो, इकडे लक्ष द्या, लक्ष द्या. असतो वाईट नाही वाटून द्यायचं. ओके, काही नसते होत. नाही माहिती, नाही माहिती, एवढं काय? ओके, हां, आपल्याला खायचंच माहिती असते फक्त, बस. गपा गप गपा गप गपा गप. ओके, कास्टिंग काय असतं सांगा? व्हॉट इज कास्टिंग? बरं ठीक आहे, चला. बाळांनो, ट्रॅक्टर पाहिलाय तुम्ही? ट्रॅक्टर हा कुठल्या कलरचा असतो? ट्रॅक्टर सगळ्या कलरचा पाहिला? चालेल, फॉरेन मध्ये राहता रे. रोहित शेट्टीचे पिक्चर पण आले का? ट्रॅक्टर कुठल्या कलरचा असतो? हा, रेड. म्हणजे डोळ्यासमोर तर रेड कलरच येतो. का बरं? महिंद्राचा कलर आहे. आणि ट्रॅक्टरचा ब्रँड कंपनी कुठली आहे? महिंद्रा अँड महिंद्रा. आणि नंतर मग ते दुसऱ्या ऑर्डर कंपनी एक ब्लू कलरचे वगैरे असतात. ठीक आहे, ओके. सगळ्या कलरचे नसतात ट्रॅक्टर कधी, फार तर फार ग्रीन कलरचा असेल. छान, आवडलं मला. चला, ट्रॅक्टर बघितला. आता मला हे सांगा, ट्रॅक्टरचं इंजिन कसं तयार करतात रे? ट्रॅक्टरचं इंजिन असते ना, ट्रॅक्टरचं इंजिन कसं तयार करतात? आनंद, हा, तुला काय बनायचंय? इंजिनियर बनायचंय? हा,
काय अबे काय इंजिनियर बनायचं आहे? अरे मॅथ्स घेतलं तर इंजिनिअरिंग करशील ना, काही शिक्षण सोडतो आता? काहीच माहित नाही तुला काय करायचं रे? हा पोलीस? तुला रे काय व्हायचंय केशवा? आपलं संजीवा? अबे काय व्हायचंय राजू? की तुला फक्त काजूच खायचा आहे? काय व्हायचंय बघ. तुला काय व्हायचंय? डिसाईड नाही केलं, कधी करता? रिझल्ट लागला. हा ठीक, गुड गुड ऑप्शन, टेन्शन नाही. अरे तुम्ही टेन्शन नका घेऊया. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? साला सरला एखादी गोष्ट विचारली ना तर सर पुढचं विचारतील काहीतरी. अरे यार साधी गोष्ट आहे. आद्य काय करायचं आहे? आद्य हा 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 अबे त्याने मग मी शिक्षण कशात घ्यायचं पुढचं? इंजिनिअरिंग. कुठलं इंजिनिअरिंग करायचं आहे? मॅकॅनिकल. व्हेरी गुड. ओके मॅकॅनिकल क्लासेस नको टाकू फक्त. हा ठीक आहे, लक्षात. ठीक आहे ठीक आहे. नाही काही करा बिझनेस, क्लासेसमध्ये काही इन्कम नाही आहे, लक्षात ठेवा. ओके ठीक आहे. बाकी सगळ्या बिझनेसमध्ये इन्कम आहे, ठीक आहे, लक्षात द्या. क्लासेसमध्ये काही मजा नाही आहे, लक्षात ठेवा. ओके क्लासेस म्हणजे एक प्रकारची समाजसेवा आहे मला, लक्षात ठेवा. फर्स्ट काय करताय? हां लक्ष द्या. हां आवाज आवाज नको आहे, ठीक आहे. समजा आद्य मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं आहे. मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे ट्रॅक्टर वगैरे बनवायचे आहेत. आता ट्रॅक्टर बनवायचं आहे म्हणजे इंजिन बनवायचं आहे. सांगा इंजिन कसं बनवतात ट्रॅक्टरचं? हां हां इंजिन कसं बनतात? तसंच ते पागलांनो, इंजिनचा एक साचा असतो. काय असतो? साचा. यु नो साच्यात मोल्टन मेटल टाकतात. काय टाकतात? मोल्टन मेटल. मोल्टन मेटल म्हणजे माहिती आहे का? पागलायचं. अरे यार बरं जाऊ द्या. मला हे सांगा कधी असं झालं का रे? ए छोकऱ्यांनो, कधी असं झालं का? जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी घरी होते, नंतर घरी काय मी ते नसलच झालं. एखादा लोहार येतो, स्मिथ वाला माणूस येतो. तो म्हणतो की तुमच्या घरातले भंगारातले भांडे असतील ते द्या. ओके मग तो त्याजवळ एक मशीन असते. ओके तो तिथल्या इथं काय करतो माहिती आहे का? मेल्ट करतो ते तुमचे भांडे. करेक्ट आहे. आणि तिथंच मग त्याच्याजवळ मूर्तीच्या आकाराचे देवाच्या मूर्ती वगैरे असतात ना, कुठले देवाचे असेल डेकोरेटिव्ह आकाराच्या मूर्तीचे साचे असतात. तो तेच मोल्टन मेटल जे आहे ना, तुमचंच भांडे असतात, त्याचं पाणी करतो तो. ओके मेल्ट करतो एका फर्नेसमध्ये आणि नंतर ते फर्नेसमध्ये पूर्ण पाणी करून त्या साच्यात टाकून देतो. त्याची एक मूर्ती तयार होते. जो आपले विचारतो तुम्हाला काय पाहिजे, देवाची मूर्ती पाहिजे की एखादा डेकोरेशनचं काही पाहिजे. आणि लगेच तो तुमच्याच मोल्टन मेटलचं ते म्हणजे जे काय तुम्ही भांडं होते त्याचं मोल्टन मेटल केलं. मोल्टन मेटल म्हणजे लिक्विड. त्याचाच एक साच्या मूर्ती तयार केली, तुम्हाला देतात आणि त्याचा तो काहीतरी 50-100 रुपये घेतो. करेक्ट आहे. त्यांनी काही वेगळं मटेरियल नाही यूज केलं. त्याला म्हणतात कास्टिंग. काय म्हणतात? कास्टिंग. हे जे इंजिनचे पार्ट तयार होत असतात हे कशाने तयार होत असतात? कास्टिंग. याचे मोठे मोठे साचे असतात. ओके जसं फॉर एक्झाम्पल मग ते एक मोठा फर्नेस असतो. त्या फर्नेसमध्ये काय करतात? पूर्ण मोल्टन मेटल पाणी तयार करतात आणि ते पाणी त्या साच्यात टाकतात आणि ॲट ए टाइम 50-50 हजार इंजिन तयार होतात. असं नाही 1-2 इंजिन तयार होत, 50-50 हजार इंजिन ॲट ए टाइम तयार होतात. मग ते 1-2 दिवस सॉलिडिफिकेशनला ठेवतात, थंड व्हायला ठेवतात आणि थंड झाल्यानंतर मग ते काढतात आणि त्याला फिनिशिंग करतात बाहेरून. करेक्ट आहे. मग त्या कास्टिंग करण्यासाठी जो फर्नेस असतो तो फर्नेस कसा असतो? एकदम मोठा फर्नेस आहे. फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा, आपण ॲप्लिकेशन शिकतो आयडी करंटची. एक मोठा फर्नेस आहे. या फर्नेसमध्ये तुम्ही काय करता माहिती आहे का? मोल्टन मेटल तयार करता. समजा इंजिन पाहिजे, मग इंजिनमध्ये काय काय पाहिजे असतं? इंजिनमध्ये निकेल असतं, क्रोमियम असतं, आयर्न असतं, सगळे मेटल्स असतात आणि प्रत्येक मेटलचं काहीतरी पर्सेंटेज असतं. मग आता मला हे सांगा 5% निकेलचे तुकडे टाकले याच्यात, मेटल्स 5% निकेल मेटल्स टाकलं. ओके मेटल्स निकेल टाकलं. करेक्ट आहे. नंतर काय केलं तुम्ही याच्यात? काय केलं माहिती आहे का? कॉपर टाकला थोडा. पर्सेंटेज वाईज टाकत असतात ते, असं नाही की दिसलं फेक त्याच्यात. ओके ओके सगळं तुम्ही पर्सेंटेज वाईज सगळे टाकले मेटल्स. आयर्न टाकलं काही पर्सेंटेज बाळांनो. ओके हे सगळं टाकल्यानंतर काय करतात? इथं वायरिंग असतात. लक्षात ठेवा काय असतात? बोला. वायरिंग. यात कम्प्लिटली वायरिंग असतात फर्नेसला लागलेल्या. ओके आणि काय करतात बाळांनो? इथं एक नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ठेवतात. इथं नॉर्थ पोल आणि इथं साऊथ पोल. बघा मी विचित्र काढले थोडे. असे प्लेन नाही काढले. प्लेन असेल तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि कॉन्केव्ह शेपचे असतील तर नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड तयार होत असते. मग ही सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स याला जाऊन पोहोचतात. मग सगळ्याच्या मॅग्नेटिक लाईन्स जेव्हा याला जाऊन पोहोचतात तर ही मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म? बोला. नॉन युनिफॉर्म. अशी कॉन्स्टंट नाही आहे. बघा अशा जात आहेत आणि वापस जात आहेत. मग अशी नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा फर्नेस ठेवतात तेव्हा तो फर्नेस मूव्ह करायची गरज आहे की प्लेस करायची गरज आहे?
फक्त प्लेस. ओके, जर का युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असेल तर तो फर्नेस वर खाली वर खाली वर खाली करावा लागतो. तो फर्नेस एवढा मोठा असतो ना, या क्लासरूमपेक्षा मोठा फर्नेस असतो. हे प्रॅक्टिकली पॉसिबलच नाही, फर्नेस वर खाली करावं लागते. लक्षात ठेवा, तो फर्नेस या क्लासरूमपेक्षा मोठा, एवढा मोठा असेल, सेकंड फ्लोअर पर्यंत असतो हाईटनी. आणि मग ओके थर्ड फ्लोअरला जाऊन वरून त्याच्यात तुम्हाला हे टाकावं लागतात, काय सगळे मेटल्स वगैरे टाकावं लागतात. समजलाय की नाही? एवढा मोठा फर्नेस असतो. आणि काय होतात ना, अशी नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड जेव्हा तुम्ही या मेटल, हे पहा फर्नेस सुद्धा एका मेटलचाच बनलेला आहे, याला वायरिंग असतात. जेव्हा नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा तुम्ही असा एखादा फर्नेस ठेवता तेव्हा इथं एडी करंट तयार होतो. कुठला करंट? एडी करंट. फील्ड कुठली आहे? युनिफॉर्म की नॉन युनिफॉर्म? नॉन युनिफॉर्म असेल तर काय करावं लागेल? मूव्ह करावं लागेल की जस्ट प्लेस. आणि जर का युनिफॉर्म असेल तर वर खाली. एवढा मोठा फर्नेस हलवता येत नसतो, लक्षात ठेवा. ओके, जस्ट यू हॅव टू प्लेस द मॅग्नेटिक फील्ड इन अ नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि मला हे सांगा, हा फर्नेस म्हणजे कोण आहे? सगळ्या साईडनी कोण आहे? सॉलिड आहे बघा. ओके, मग जर सॉलिड असेल तर बाळांनो साधी गोष्ट आहे, त्यात कुठला करंट तयार होतो सांगा? एडी करंट. एडी करंट इज अ नॉर्मल करंट की हाईट जनरेटिंग करंट? एवढ्या अमाऊंटमध्ये हीट जनरेट करते. यू कांट बिलीव्ह, त्याचं टेम्परेचर असते 1400 डिग्री सेल्सिअस. 1400 डिग्री सेल्सिअस. 55 डिग्री सेल्सिअसला आपली बॉडी पेट घेते, लक्षात ठेवा. जर का ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर 55 डिग्री सेल्सिअस झालं ना, तर लक्षात ठेवा रस्त्याने जाताना टकलं जळायला लागेल तुमचा. केस जळतील, अंगावरचे कपडे जळतील. लक्षात ठेवा. आवाज नको आहे. ओके, 1400 डिग्री सेल्सिअस. आणि या 1400 डिग्री सेल्सिअसमध्ये हे जे सगळे मेटल्स आहे, सगळे मेटल्स काय होऊन जातात? मेल्ट होऊन जातात. काय होऊन जातात? मेल्ट. त्याला म्हणतात मोल्टन मेटल. काय म्हणतात? आणि मग ऑटोमॅटिकली तो फर्नेस, ते काय कोणी माणसं उचलून घेऊन जात नाही. आणि तिथं काही शेगडी नसते, शेगडीवर फर्नेस गरम करायचा आहे. पाणी गरम करायचं आहे, पाणी नाही गरम करायचं आहे. मोल्टन मेटल 1400 डिग्री सेल्सिअस. शेगडी देऊच नाही शकत एवढं टेम्परेचर. म्हणून तुम्ही एडी करंट तयार करता. एडी करंट इज नॉट अ नॉर्मल करंट, इट्स अ हाईट जनरेटिंग करंट. एवढ्या अमाऊंटमध्ये हीट जनरेट करतं की त्या हीटमुळे टेम्परेचर बघा किती जाते? 1400 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाते. समजलं की? शेगडीवर गरम नाही करू शकत आपण ते फर्नेस. ओके, आणि मग एकदा जर का ते मोल्टन मेटल झालं, मग पूर्ण साची असतात, ऑटोमॅटिक असते. पूर्ण टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे, पूर्ण फर्नेस फिरवतात. आजकाल ते कन्स्ट्रक्शनमध्ये कसा मिक्सर असतो ना, ते वाळू सिमेंट वगैरे एकात करण्याचा, तसा तो पूर्ण हे झालं की फिरवतात पूर्ण बरोबर. ओके, तसं बाळांनो ओके पूर्ण फर्नेस फिरवतात. आणि नंतर त्या पूर्ण फर्नेस फिरून नंतर एक पोरिंग सेक्शन असतो. पोरिंग सेक्शन म्हणजे समजते का? पाईप असतो. त्या पाईपमधनं ते पूर्ण मोल्टन मेटल जाते. आणि ॲट ए टाइम 50,000 साची असतात. किती? 50,000 ट्रॅक्टर्स तयार होऊ शकतात. ट्रॅक्टरची इंजिन असतात, त्या इंजिनचे साचे असतात. ॲट ए टाइम ते मोल्टन मेटल धडाधड 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 फास्ट सगळ्या साच्यांमधनं जाते. आणि पूर्ण 2 दिवस त्याला कम्प्लिटली तसंच ठेवतात, हात लावू देत नाही. सॉलिडिफिकेशन म्हणतात त्याला. थंड होऊ देतात. खूप गरम असते ते थंड व्हायलाच, हवेच्या सानिध्यात थंड व्हायलाच त्याला 2-2 दिवस लागतात. आणि पूर्ण सॉलिडिफाय होऊन मग काय करतात ते सगळे 2-2 म्हणजे हे इंजिन ते इंजिन ते इंजिन मध्ये गॅप असते. इंजिनमध्ये गॅप म्हणजे टच झालेले असतात, कारण की मोल्टन मेटल सरळ जाते ना. ओके, मग ते तोडतात, एक एक इंजिन बाहेर काढतात आणि त्याच्यावर बाहेरून फिनिशिंग करतात, एक इंजिन तयार होते. तर सांगायचं तात्पर्य, या कास्टिंग प्रोसेससाठी लक्षात ठेवा, हा जो फर्नेस असतो त्या फर्नेसमध्ये हाईट जनरेट करण्यासाठी आपण एडी करंट तयार करतो. दिस द अप्लिकेशन ऑफ एडी करंट. एडी करंट कुठे तयार होतो? इलेक्ट्रिक ब्रेक्समध्ये तयार होतो. ओके, इलेक्ट्रिक ब्रेक्स माहिती आहे तुम्हाला? इलेक्ट्रिक ब्रेक्समध्ये सुद्धा एडी करंट तयार होतो. लक्षात ठेवा, जिथं जिथं तुम्हाला जास्त हीटची गरज आहे तिथं तिथं आपण एडी करंटचा यूज करतो. एडी करंटचे हे सगळे ॲडव्हान्टेजेस आहेत, तसाच एडी करंटचा एक डिसॲडव्हान्टेज आहे. एडी करंटचा डिसॲडव्हान्टेज म्हणजे असतो बाळांनो ट्रान्सफॉर्मर. काय? ट्रान्सफॉर्मर. तो मी शिकवेल तुम्हाला परवा. ट्रान्सफॉर्मर काय असते? ट्रान्सफॉर्मरमध्ये एडी करंट तयार झाल्याने काय काय लॉसेस होतात हे मी तेव्हा सांगेल जेव्हा मला तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची डायग्राम काढून दाखवायची. आता मी सांगत नाही. आता फक्त मी एवढं सांगेल की एडी करंटचे काही ॲडव्हान्टेजेस आहे, काही डिसॲडव्हान्टेजेस आहे. ॲडव्हान्टेजेस काय? ॲडव्हान्टेजमध्ये इलेक्ट्रिक फर्नेस, इलेक्ट्रिक ब्रेक, नंतर एक डेड बेड गॅल्व्हनोमीटर असतो, तिथे एडी करंट तयार होतात. सर ते डेड बेड गॅल्व्हनोमीटर काय असतं मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या. जसं फॉर एक्झाम्पल बाळांनो मला हे सांगा, तुमच्या कॉलेजमध्ये गॅल्व्हनोमीटर आहे का रे? आहे. कसा असतो तो? हे बा सर गॅल्व्हनोमीटर असा असतो, आवडला त्याची निडल अशी असते, 0वर असते बरोबर आहे. त्यातनं करंट गेला नाही तर ती अशी असते. त्यातनं करंट गेला असा ती निडल डिफ्लेट होते. ओके, करंट गेला तर निडल डिफ्लेट झाली आणि करंट पुन्हा कट करून घेतला, निडल वापस येते. आणि ती निडल काय होते बघा, पहिली अशी होती जेव्हा करंट जात नाही, करंट गेल्यानंतर अशी झाली, करंट काढून घेतला तर वापस आली, वापस आल्यावर इथं अशी येऊन थांबायला पाहिजे ना, नाही इथे येऊन अशी अशी करते, थांबत नाही लगेच, अशी थांबते, अशी अशी करते, अशी अशी अशी. समजलंय का? पहिले काय सांगितलं सांगा. पहिली अशी होती, यातनं काय केला, करंट डिप्लेट झाली, करंट कट केला, हां वापस आली, इथून थांबायला पाहिजे अशीच रेसमध्ये नाही. दिस इज कॉल्ड ॲज अनवॉन्टेड ऑसिलेशन. काय म्हणतात? अनवॉन्टेड. कारण तसं मला हे सांगा, करंट बंद केल्यावर गपचूप येऊन थांबायला पाहिजे, ती इथे अशी हालत राहते. आता निडल हल्ली म्हणजे आपण काय समजणार आहे, त्यातनं काय जात आहे,
करंट जात आहे, डिफ्लेक्शन ऑफ निडल इज इक्वल टू करंट फ्लोईंग. पण ती तिथे येऊन पागलासारखी अशी करत राहते. दिस कॉल्ड एज नॉर्मल गॅल्व्हनोमीटर. करेक्ट आहे. मग आता या नॉर्मल गॅल्व्हनोमीटरमध्ये काय करतात माहिती आहे का? नॉर्मल गॅल्व्हनोमीटरमध्ये काय करतात लक्ष द्या. ओके, ही जी गॅल्व्हनोमीटरची निडल आहे, या निडलच्या ओके ही निडल आहे, निडल आहे, निडलची बॉटम साईज आणि निडलची वरची साईड इथं कॉपर प्लेट लावतात. काय लावतात सांगा? कॉपर प्लेट. आणि या कॉपर प्लेटमध्ये एडी करंट तयार करतात. कुठला करंट? एडी करंट. तेच कन्सेप्ट असतात. आजूबाजूला नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ठेवायची, नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ठेवायची आजूबाजूला. नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये जर का एखादी सॉलिड प्लेट ठेवली, मेटल प्लेट, ओके, तर त्यात एडी करंट तयार होतो. तो एवढा हाय हीट जनरेटिंग करंट असतो. तो करंट काय करतो माहिती आहे का? एडी करंट याचे जे अनवॉन्टेड ऑसिलेशन आहे, कुठले अनवॉन्टेड ऑसिलेशन स्टॉप करतो. आणि अनवॉन्टेड ऑसिलेशन स्टॉप करून म्हणजे करंट जात नाही आहे असं आहे, करंट गेला असं झाला, करंट कट केला पक्कन थांबतो इथं, इथून असा असा करत नाही. ओके, आणि हा जो गॅल्व्हनोमीटर असतो दॅट इज कॉल्ड ॲज अ डेड बेड गॅल्व्हनोमीटर. कुठला? तुम्हाला हा बघायला भेटणार नाही, कारण की हा इंडस्ट्रीमध्ये असतो, कारण की त्या ॲक्युरेसीची गरज असते. इथं कॉलेजला कुठली ॲक्युरेसी आहे फत्राची? तुमचंच तुम्ही काय करता, फिजिक्सचे एक्सपेरिमेंट समजत नाही. करेक्ट आहे. तर तिथं टाइमपास गॅल्व्हनोमीटर ठेवले असतात, काही काही भंगारातले असतात. ओके, समजला की नाही? तिथं तो गॅल्व्हनोमीटर तो डेड बेड नाही, तो असा आहे नॉर्मल गॅल्व्हनोमीटर. तो कसा ओळखायचा समजलं का? कसा ओळखायचा? कसा ओळखायचा? कसा ओळखायचा की कॉलेजमधला गॅल्व्हनोमीटर नॉर्मल गॅल्व्हनोमीटर आहे की डेड बेड गॅल्व्हनोमीटर आहे? अगं उभा राहा, कसा ओळखायचा सांग? हा, निडलचं हे बा, गॅल्व्हनोमीटरची निडल कशी असते? अशी. त्यातनं काय केला? निडल काय झाली? डिफ्लेट. करंट कट केला, निडल वापस आली. इथं थांबायला पाहिजे ना, ती काय होते? डिफ्लेट झाली. म्हणजे समजून घ्यायचा हा नॉर्मल गॅल्व्हनोमीटर आहे. आणि डेड बेड गॅल्व्हनोमीटरमध्ये एडी करंट एक्स्ट्रा तयार होत असतो. ती निडल करंट कट केल्यानंतर वापस येते, इथंच थांबते, ती हलत नाही इथे येऊन. समजलं की नाही? तर हे अप्लिकेशन आहेत. आणि त्याचा डिसएडव्हान्टेज म्हणजे ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरमध्ये एडी करंट तयार व्हायला नको पाहिजे होता, पण तो तयार होतो. आणि त्यामुळे काही एफिशियन्सी कमी होते. ती कशी होते, काय होते, हे आपण मी परवा शिकवणार आहे. कधी? परवा. उद्याचं लेक्चर मिस नाही करायचं. उद्या खूप महत्त्वाचा आर्टिकल घेणार आहे मी, सेल्फ इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शन. चालेल? नोट्स काढा 2 मिनिटं. ओके, नोट्समध्ये आपण काय काय बघितलं सांगा? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. खाली ते थेरॉटिकल प्रूफ, आणि इकडे काय दिला आहे? एडी करंट. एडी करंट समजलाय? एडी करंट इज अ नॉर्मल करंट की सर्क्युलेटिंग करंट? दिसताय का सर्क्युलेटिंग करंट? त्या मेटल प्लेटमध्ये दाखवा ते सर्क्युलेटिंग करंट बरोबर. तसा मी ड्रॉ केला आहे, पण त्या ब्लॅक कलरमध्ये दिसत नाही तो.